and all my dear friends. I am Shiva Ishwati Vikran More from class 3rd. Happy to speak few words on this proud Independence Day. Today is 15 August. At first, I wish all of you a very happy Independence Day. This year we celebrating 18th Independence Day. It is National Festival of India. We got independence on 15 August 1947 from British rule. It is greatest festival of democracy. Many freedom fighters sacrificed their lives to get freedom for India. Because of them, today we live in a free Maharashtra. भारत माझा देश आहे, पण घरोघरी विभाजनेची रेष आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे, पण घरोघरी कौरव पांडव आहेत. अहो, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, पण प्रेम करणाऱ्या आई वडिलांची घरात मात्र वेगळीच प्रेम आहे. आपण म्हणतो खरी प्रतिज्ञा, पण कोण घेते मनावर? आपण म्हणतो खरी प्रतिज्ञा, पण कोण घेते मनावर? शोभते ती फक्त पुस्तकाच्या पहिल्या पानावर, पुस्तकाच्या पहिल्या पानावर. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी कुमारी आराध्या शिंदे या व्यासपीठावर विषय मांडते, माझा भारत माझी जबाबदारी. भारत या शब्दाचा खरा अर्थ तरी काय? तर भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रम्मान झालेला. तर तेजात रम्मान झालेला देश म्हणजेच भारत होय. पण या भारताच्या समाजाबद्दल बोलायला गेलं तर आपण अशा समाजात राहतो जिथे दगडाच्या मूर्तीला चढवले जातात 56 भोग, जिथे दगडाच्या मूर्तीला चढवले जातात 56 भोग आणि भुके नंगे तडपते झोपतात लोक, भुके नंगे तडपते झोपतात लोक. मजुराला मजूर समजा, मजबूर नाही. गरीबाला काम द्या, दान नाही. आणि जर दान द्यायची एवढीच इच्छा असेल तर जिवंतपणे रक्तदान द्या आणि मृत्यूनंतर अवयवदान देऊन मरणाऱ्याला जीवनदान द्या. कारण हीच खरी राष्ट्रभक्ती आणि हेच खरे देशप्रेम आहे. आज 15 ऑगस्ट. आजच्या दिवशी आपल्या भारताने पारतंत्र्याचा अंधकारमय साखळदंत तोडून स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत पहिला श्वास घेतला. पण ही स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेली नाही. यासाठी अनेक महावीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगत सिंग यांसारख्या अनेक महावीरांनी आपले प्राण पणाला लावले आणि यांच्याच रक्ताने आज ही मायभूमी सिंचन झाली आहे. आणि यांच्याचमुळे हा भारताचा तिरंगा हवेच्या झोकाने नाही तर स्वातंत्र्यवीरांच्या शेवटच्या श्वासाने फडकत आहे. तिरंगा हा 3 रंगांनी नटलेला आहे. एक भगवा, एक पांढरा आणि एक हिरवा. पण या रंगांचा खरा अर्थ तरी काय? तर भगवा रंग हा शौर्य आणि धाडसाचे प्रतीक आहे. तसाच पांढरा रंग हा सत्यता आणि शांततेचे प्रतीक आहे. तसाच हिरवा रंग हा निसर्गाशी आणि भूमीशी आपल्याला जोडून राहण्याचा बोध देतो. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. पश्चिमेला अथांग समुद्र, पूर्वेला हिमालयाची सावली, दक्षिणेला स्वामी विवेकानंदांची कन्याकुमारी आणि भारताच्या मस्तकाशी पिसारा रोवल्यासारखी स्वर्गाहूनही सुंदर काश्मीर. असाच आहे माझा भारत देश. होय, असाच आहे माझा भारत देश. विविधतेने नटलेला, अथांग संस्कृतीचा, परंपरांचा शृंगार केलेला माझा भारत देश. आणि म्हणूनच अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते की भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए